नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षा याचा अभ्यास करणार आहोत. त्यातला मराठी भाषेचा अभ्यास करत आहोत आपण. हा 15वा पॉईंट आहे. पिल्लूदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले. आता हे स्पर्धा परीक्षा आहेत, श्रेया परीक्षा आहे, स्कॉलरशिप परीक्षा आहे, नवोदय आहे, या सर्वांमध्येच काय आहे ते पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द विचारले जातात. त्याच्यावर एकतरी प्रश्न येत असतो. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना हे पाठ असणं किंवा येणं गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता लक्षात ठेवा, हा पहिला पॉईंट दिला आहे. माणसांच्या लहान मुलांना, पिल्लांना जसे बाळ म्हणतात, त्याचप्रमाणे निरनिराळ्या प्राण्यांच्या पिल्लांसाठी निरनिराळे शब्द वापरले जातात. उदाहरणार्थ, कुत्र्याचे पिल्लू, गाईचा गोरा, गाईची कालवड, गाईचे वासरू, गाढवाचे शिंगरू, घोड्याचे शिंगरू, पक्ष्याचे पिल्लू, माणसाचे बाळ किंवा लेकरू, मांजराचे पिल्लू, मेंढीचे कोकरू, म्हशीचे रेडकू किंवा पारडू, वाघाचा बच्चा किंवा बछडा, शेळीचे करडू, सिंहाचा छावा, हत्तीचे पिल्लू किंवा करब, हरणाचे पाडस किंवा शावक. अशा प्रकारे हे तुम्हाला जे पिल्लूदर्शक शब्द दिले आहेत ते सर्व पाठच करून टाकायचे, कारण प्रत्येक इयत्ताला कोणती ना कोणती एक्झाम आहे, परीक्षा आहे. जर तुम्ही परीक्षा देत असाल तर हे तुम्हाला खूप उपयोगाचं आहे. आता त्याच्याबद्दल स्वाध्याय आपण सोडवू. त्याच्यामध्ये आपल्याला नमुना प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हत्तीचे पिल्लू तसे माणसाचे काय आहे, आपण आत्ताच वाचलेलं आहे. तर पर्याय दिला आहे. पर्याय क्रमांक 1 लेकरू, 2 शिंगरू, 3 पाडस आणि 4 वासरू. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लेकरू. हत्तीचं पिल्लू असतं, जसं माणसाचं काय असतं, लेकरू किंवा बाळ म्हणतो आपण. दुसरं स्पष्टीकरण सुद्धा दिले बघा, माणसाच्या पिल्लाला लेकरू म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. दुसरा प्रश्न, चुकीची जोडी निवडा. 1 म्हशीचे रेडकू, 2 घोड्याचे शिंगरू, 3 सिंहाचा बछडा आणि 4 मांजराचे पिल्लू. स्पष्टीकरण, आता याचं उत्तर दिलेलं आहे बघा. चुकीची जोडी कोणती आहे आपल्याला ओळखायची होती. सिंहाच्या पिल्ल्याला छावा म्हणतात, बछडा म्हणत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आता सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न पहिला, कोकरू कोणाची. आता कोकरू कोणाचं आहे, तुम्हाला पाठ असेल तर लगेच येऊन जाईल. जरी पाठ नसेल तरी तुम्ही पर्याय पाहून मग उत्तर शोधा. पर्याय क्रमांक 1 शेळीचे, 2 मेंढीचे, 3 कोंबडीचे आणि 4 घोड्याचे. तर कोकरू कोणाचे आहे, पर्याय क्रमांक 2 मेंढीचे. तर तुम्हाला याच्यामध्ये 4 हे दिलेले असतात गोल, त्या वर्तुळाला आपल्याला एकाला रंगवायचे. आपण 2 क्रमांकाला रंगवणार आहोत, कारण आपलं उत्तर आलेलं आहे 2. दुसरा प्रश्न, शावक कोणाचे. आता शावक कोणाचे आहे, पर्याय क्रमांक 1 गाढवाचे, 2 गाईचे, 3 म्हशीचे आणि 4 हरणाचे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरणाचे. मग इथला 4 जे आहे त्याला आपल्याला रंगवायचं आहे. तिसरा प्रश्न, बछडा कोणाचा. पर्याय क्रमांक 1 वाघाचा, 2 सिंहाचा, 3 हत्तीचा आणि 4 कुत्र्याचा. तर बछडा कोणाचा असतो, पर्याय क्रमांक 1 वाघाचा बछडा. 4 शिंगरू कोणाचे. पर्याय क्रमांक 1 मेंढीचे, 2 हत्तीचे, 3 गाढवाचे, 4 वाघाचे. तर शिंगरू असतं गाढवाचे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 5 पिल्लू कोणाचे असते. पर्याय क्रमांक 1 माणसाचे, 2 पक्ष्याचे, 3 गाईचे आणि 4 सिंहाचे. तर पिल्लू हे कुत्र्याचे सुद्धा पिल्लू म्हणतो आपण, त्याच्यानंतर पक्ष्याचे सुद्धा पिल्लू म्हणतो, तर हत्तीचे सुद्धा पिल्लू म्हणतात किंवा त्याला करब म्हणतात. तर याच्यामध्ये जे पर्याय दिलेले आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पक्ष्याचे पिल्लू. तर प्रश्न दुसरा, चुकीची जोडी निवडा. हरणाचे शावक,
2 कुत्र्याचे पिल्लू, 3 म्हशीचे रेडकू आणि 4 गाईचे शिंगरू. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गाईचे शिंगरू. ही चुकीची जोडी आहे, कारण बरोबर जोडी कोणती आहे? गाईचे वासरू असतं. दुसरं त्यातला पहिला पर्याय आहे हत्तीचे शावक, 2 मांजराचे पिल्लू, 3 घोड्याचे शिंगरू आणि 4 माणसाचे मूल. तर याच्यातली चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 1 हत्तीचे शावक. तिसरं त्यातला पहिला पर्याय आहे वाघाचा बच्चा, सिंहाचा छावा, गाढवाचे पाडस आणि 4 आहे मेंढीचे कोकरू. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गाढवाचे पाडस. चौथा त्यातलं पहिलं कोंबडीचे पिल्लू, 2 शेळीचे कोकरू, 3 गाईचे वासरू आणि 4 गाढवाचे शिंगरू. यातली चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2 शेळीचे कोकरू. तर बरोबर जोडी आहे शेळीचे करडू असते. 5 1 माकडाचे बाळ, 2 माणसाचे लेकरू, 3 हरणाचे शावक आणि 4 शेळीचे करडू. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माकडाचे बाळ. ही चुकीची जोडी आहे. तर प्रश्न तिसरा, योग्य पर्याय निवडून त्याच्या उत्तराच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता यातला आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 1, करभ कोणाच्या पिल्लाला म्हणतात? हरणाच्या, माकडाच्या, हत्तीच्या की घोड्याच्या? तर करभ हे हत्तीच्या पिल्लाला म्हणतात. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, पारडू कोणाच्या पिल्लाला म्हणतात? पारडू पर्याय क्रमांक 1 शेळीच्या, 2 म्हशीच्या, 3 मेंढीच्या आणि 4 गाढवाच्या. पारडू कोणाच्या पिल्लाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हशीच्या पिल्लाला पारडू म्हणतात. तिसरा प्रश्न, गाईच्या पिल्लाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 छावा, 2 बच्चा, 3 बछडा आणि 4 गोऱ्हा. तर गाईच्या पिल्लाला गोऱ्हा म्हणतात. चौथा, करडू कोणाच्या पिल्लाला म्हणतात? पर्याय क्रमांक 1 शेळीच्या, 2 मेंढीच्या, 3 मोराच्या आणि 4 हरणाच्या. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 करडू शेळीच्या पिल्लाला म्हणतात. 5वा प्रश्न आहे, पुढील कोणाच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणत नाहीत? पर्याय क्रमांक 1 कोंबडीच्या, 2 कुत्र्याच्या, 3 म्हशीच्या आणि 4 मांजराच्या. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हशीच्या पिल्लाला पिल्लू म्हणत नाहीत. अशा प्रकारे आपण हा पिल्लूदर्शक शब्द यावर सर्व माहिती पाहून त्याच्यावरचे प्रश्न सोडवले आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण याच्या पुढे सुद्धा स्कॉलरशिपचे आणि नवोदयचे खूप महत्त्वाचे व्हिडिओ टाकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पाहत जा. धन्यवाद.